अदानी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीवरून संजय शिरसाट यांनी विधान केले। शिंदे मुख्यमंत्री असताना त्याची देखील अदानी यांनी भेट घेतली होती। उद्योगबाबत चर्चा झाली असेल तर चांगली गोष्ट आहे असं त्यांनी म्हटलं। यवतमाळमध्ये नवीन एसटी बसचं पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। जिल्ह्यातील 9 डेपोला प्रत्येकी 10 नवीन एसटी बस उपलब्ध केल्या आहेत। त्यापैकी डेपोला प्रत्येकी 5 बस प्राप्त झाल्या आहेत। इंदापुरात प्रदीप गारटकर मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा नागरिक सत्कार करण्यात आला। यावेळी स्वर्गीय सतीश शेठ मिसाळ मित्रपरिवाराचे अनेक सदस्य उपस्थित होते। जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्यशील शेरकर यांच्या पॅनलनं दणदणीत विजय मिळवला। 4 जागांसाठी झालेल्या मतदानात अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यासह इतर सर्व उमेदवारांनी विजय मिळवला। यापूर्वी 17 जागा या बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर 4 जागांसाठी काल मतदान झालेलं आहे। आज याची मतमोजणी पार पडली। माजी आमदार दादाराव केचे यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। उमेदवारी जाहीर होतात समर्थकांनी वर्ध्यातील आर्वीच्या शिवाजी चौकमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली, तसंच घोषणाबाजी करत जल्लोष केला। बजरंग दलाकडून जोपर्यंत औरंगजेबाची कबर उखडत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले। सरकारनं जनभावनेचा विचार करावा असं देखील त्यांनी म्हटलंय। औरंगजेबाच्या कबरीबाबत इतिहासकारांनी विचार करावा अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली। इतिहासकारांनी अभ्यास करून खरा इतिहास समोर आणून राज्याला योग्य रस्ता दाखवावा असं देखील सुळे म्हणाल्या। नवी मुंबईत अंमली पदार्थांनी देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली। नशामुक्त नवी मुंबई या अभियानांतर्गत नवी मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली। या कारवाईत आरोपीकडून 38,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। धुलीवंदनाच्या दिवशी ठाणेकरांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली। वाहतूक पोलिसांनी 656 ठाणेकरांनी कारवाई केली। यात ड्रिंक अँड ड्राईव्ह, हेल्मेट नसलेले, ट्रिपल सीट असलेले आदी नियमांचा भंग करणाऱ्यावर ही कारवाई केली। सोलापुरात बोगस टीईटी प्रमाणपत्र धारक 5 शिक्षकांना बडतर्फ करण्यात आले। जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी या 5 शिक्षकांवर सेवा समाप्तीची कारवाई केली। 2024 साली या 5 शिक्षकांची शिक्षण सेवकपदी नियुक्ती करण्यात आली। यवतमाळच्या वणीमध्ये बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना गोमांस विक्रेत्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान या आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली। एका हॉटेलमध्ये गोमांस विक्री होत असल्याची शहानिशा करण्याचं गेले असता जिल्हा सहसंयोजकावर हल्ला करण्यात आला। पुण्यात उद्यापासून पीएमआरडीएच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे। 30 मार्चपर्यंत ही कारवाई केली जाणार आहे। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीएकडून ही कारवाई केली जाणार आहे। या कारवाईत किती अतिक्रमण हटवणार याकडे सारांचं लक्ष लागेल। अकोल्यातील व्याळामध्ये वाईन बारमध्ये चोरी झाली। यामध्ये दारूच्या बाटल्या तसंच 87,000च्या मुद्देमालासह 2 लाखांचा माल लंपास केला। यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे तोडून मोठ्या प्रमाणात दुकानांचं नुकसान केलं आणि या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। अहिल्यानगर पोलीस पथकाने जिल्ह्यातील वाळू तस्करांविरुद्ध विशेष मोहीम राबवली। गेल्या 2 दिवसात 11 ठिकाणी छापे टाकून 28 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। तसंच 1,28,00,000ची वाळू साठे आणि वाहनं जप्त केली। दौंडमधील कुरकुममध्ये मित्रानंच मित्रावर जीवघेणा हल्ला केला। पैसे चोरल्याचा क्षुल्लक कारणावरून मित्रांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात मित्रानंच मित्रावर ब्लेडने हल्ला केला। त्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली। जालन्यातील भाटेपुरीमध्ये दुसऱ्याच्या जागेवर ताबा मिळवत 10 ते 15 झाडं तोडली आहेत। बबन दोईफोडे यांनी दुसऱ्याच्या जागेवरील झाडं जेसीबीने तोडली आहेत। तसंच जागा मालकाच्या पत्नीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरातील वैजापुरात एका अज्ञातानं वृद्ध दाम्पत्याचं घर जाळले। शेताच्या जुन्या वादावरून या अज्ञातानं वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केला, त्यामुळे हे दोघेही जखमी झाले। त्या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर उलटल्याची घटना घडली। कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडलाय, तर अपघातामुळे कोकणात जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद आहे। पुण्याच्या शिरूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 4 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। शिरूर, कोंढापुरी, वडूबुद्रुक आणि बजरंगवाडी अशा 4 वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्या। तर या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। जळगावच्या अंमळनेर तालुक्यातील गांधली आणि देवळी शिवारातील 25 एकर शेती जळून खाक झाली। अचानक 5 ते 6 ठिकाणी आग लागल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलं।
शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या मधमाशी हल्ल्यात 47 पर्यटक जखमी झाले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून किल्ल्यावरील परिस्थिती नियंत्रणात आली आहे। मात्र या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिवनेरी किल्ला आज पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला। शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या मधमाशी हल्ल्यातील जखमींना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। दरम्यान खासदार निलेश लंके यांनी जखमींची भेट घेऊन त्याची विचारपूस केली। तसंच वैद्यकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला। अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यात बिबट्याकडून कचरा डेपोत अन्नाचा शोध सुरू आहे। कोतुळ गावातील कचरा कुंड्यांजवळ रात्रीच्या वेळी बिबट्यांचा वावर दिसून आला। हे बिबटे प्लास्टिक पिशव्यांमध्ये फेकलेलं अन्न खात असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। राज्यातील धरणांमध्ये अर्धाच पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं सावट निर्माण झालंय। यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। पाणी मॅनेजमेंट ही सरकारची जबाबदारी असून यात काही कमी जास्त होत असेल तर हे सरकारचं अपयश आहे, असं सुळे म्हणाले। यंदा चांगला पाऊस झाल्यानं अमरावती जिल्ह्यात 56 प्रकल्पातील जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली होती। मात्र आता उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानं आणि होत असलेल्या बाष्पीभवनामुळे जिल्ह्यातील जलसाठा कमी होत चाललाय। त्यामुळे जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमध्ये आता 46% जलसाठा येऊन ठेपलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा जलसाठा 4% कमी झाला। त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाईची शक्यता अमरावती जिल्ह्यात निर्माण होऊ शकते। त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। दरम्यान उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याचा हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यानं चिंता व्यक्त केली जाते। चंद्रपूर शहरातील मलनिस्सारण वाहिनीच्या कामामुळे अनेक रस्ते खोदले, त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी वाढत आहेत। त्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातील प्रमुख मार्गाची पाहणी केली। मंजूर झालेल्या 20 कोटींच्या निधीतून रस्त्याच्या कामांना सुरुवात करण्याचे निर्देश यावेळी जोरगेवारांनी दिले। केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेत अहिल्यानगरमध्ये 150हून अधिक सौर व्यावसायिकांनी नोंदणी केली। मात्र महावितरणाच्या उदासीनतेमुळे सौर व्यावसायिकांना अडचणी निर्माण झाल्यात। याची दखल न घेतल्यास आंदोलन करू असा इशारा व्यावसायिकांनी दिला। वाशिम जिल्ह्यातल्या 77 लघु सिंचन प्रकल्पांनी यंदा मार्च महिन्यातच तळ गाठलाय। जिल्ह्यात यंदा 5309 हेक्टर क्षेत्रावर मूग, उडीद, भुईमूग, ज्वारी, तीळ या उन्हाळी पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे। मात्र आता बहुतांश सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्यानं पुढच्या काळात या पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। वाशिमचे सीएस आणि डीएचओ उत्कृष्ट आरोग्य सेवेबाबत राज्यात प्रथम क्रमांकावर आलेत। जानेवारी 2025 मधील राष्ट्रीय आरोग्य कर्मचाऱ्याच्या कार्यक्रमाच्या निर्देशांकानुसार हे निकाल जाहीर झाले। सरकारी आरोग्य सुविधांची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल वाशिमच्या आरोग्य यंत्रणेची प्रशंसा करण्यात आली आहे। रायगडच्या कर्जतमधील पोशीरमध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते या कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। स्पर्धेत जवळपास 32 संघांनी सहभाग नोंदवला। नवकुमार क्रीडा संघ मुद्रे या संघानं स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं। तापमानाचा पारा वाढल्यानं साई भक्ताचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी शिर्डी संस्थांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्यात। साई मंदिर आणि परिसरात ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले। शिर्डीत दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे भक्तांचं उन्हापासून संरक्षणासाठी विशेष काळजी घेण्यात येते। भिवंडीमध्ये श्रीनाथष्टी महोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। तसंच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार यांचं प्रवचन कीर्तनाचं कार्यक्रम पार पडले। यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती।